सर्वप्रथम क्रमांकाची रेड कोळंबी संघाचा रेडर 6 क्रमांकाचा चढाई करतो तो, लढतो तो आपल्या कोळंबी या गावासाठी सुंदर अशी चढाई आणि 5 सेकंद कोणतेही यश न घेता परत आपल्या संघात. आणि हा पुन्हा हनुमान नगरचा वाघ अशी त्याची ओळख. चढाई करतो तो कोळंबीच्या प्रांगणामध्ये सुंदरीची आघाडी मारण्याच्या नादामध्ये आणि कोणतेही यश न घेता परत आपल्या रिंगणात वापस. आणि पुन्हा कोळंबी संघाचा अतिशय असा नावाजलेला रेडर चढाई करतो तो हनुमाननगरच्या प्रांगणामध्ये रिंगणामध्ये खोलवर चढाईमध्ये गडी मारण्याच्या नादामध्ये. आणि बघूया कोणतेही गुण न घेता परत आपल्या रिंगणात वापस. आणि पुन्हा हनुमाननगरचा नावाजलेला रेडर ज्याने आपल्या रिडिंगचा संघाचा भार घेऊन रिडिंग करण्यासाठी सुसज्ज झाला आणि पुन्हा चढाई करतो तो 7 झुंजीमध्ये आपल्या हनुमाननगर या गावासाठी. आणि बघूया कोणत्या पद्धतीनं 5 सेकंद आणि परत आपल्या पाठीशी रिंगणात वापस. पुन्हा हा डोडा रोड मध्ये चढाई घेऊन आला येतो 9 नंबरचा रेडर चढाई करतो तो आपल्या गावासाठी. आणि बघूया अंपायर डिसिजन रेडर आउट 1 पॉइंट हनुमाननगर. आणि ही सुद्धा डोट आहे रेड या रेड मध्ये घेऊन आला तो हनुमाननगरचा अतिशय असा नावाजलेला हनुमाननगरचा असा नावाजलेला वाघ ज्याने अशी वाघासारखी झडप झाली गडी मारण्याच्या शोधामध्ये आणि कोणतेही गुण न घेता सॉरी रेडर आउट 1 पॉइंट कोळंबी. अशा तऱ्हेने दोन्ही संघांनी आपलं खातं खोललेलं आहे. पुन्हा हा चढाई घेऊन आलाय तो माझ्या मोबाईल लागेल 10 मिनिटाच्या कडाला लावले. सुंदर अशी चढाई गडी मारण्याच्या शोधामध्ये अद्यापपर्यंत त्याला कोणतंही यश आलेलं नाहीये. आणि पुन्हा तो चढाई करतो 5 सेकंद 5 सेकंद आणि परत आपल्या पाठीशी वापस. आणि हा पुन्हा 6 क्रमांकाचा उत्कृष्ट गाजलेला रेडर ज्याने आपला संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचवला आणि पुन्हा फायनल पर्यंत पोहोचवीन अशी जिम्मेदारी घेऊन आलाय तो रिडिंग करण्यासाठी. लढतो तो 6 झुंजीमध्ये हनुमाननगरच्या प्रांगणामध्ये 5 सेकंद रिंगणामध्ये 5 सेकंद 4 सेकंद 3 सेकंद. आणि हा 3 क्रमांकाचा रेडर. बोला तो गोरण सांगत जा भाऊ, मी कधी कधी बोलत राहतो का नाही बडबडच करू येते. हा कोणतेही गुण न घेता दो डायरेक्ट ठरवे. अंपायर डिसिजन रेडर आउट 1 पॉइंट हनुमाननगर. आणि पुन्हा 9 नंबरचा रेडर चढाई करतो तो थर्ड मध्ये आपल्या हनुमाननगरच्या गावासाठी. आणि बघूया उत्कृष्टरित्या असं चढाई आणि बघूया 2 गुण हनुमाननगर
हाफ टाइम साठी 5 मिनिटं बाकी. कृपया 2 बाहेर निघा लवकर. आणि पुन्हा अतिशय असा नावाजलेला रेडर कोलंबिया संघाचा चढाईचा भार घेऊन आलाय तो हनुमाननगरच्या प्रांगणामध्ये रिंगामध्ये. आणि बघूया सुंदर अशी पकड. अंपायर डिसिजन रेडर आहेत 1 पॉईंट हनुमाननगर. आणि पुन्हा 9 क्रमांकाचा रेडर चढाई करतो तो कोलंबीच्या प्रांगणात. आणि बघूया त्याने दावा केला 2 गुणाचा आणि 2 गुण हनुमाननगर. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू कोलंबिया गावाचा चढाई करतो तो हनुमाननगरच्या प्रांगणामध्ये. लात मारून गडी मारण्याच्या नादामध्ये इकडून तिकडे गडी मारण्याच्या शोधामध्ये. आणि पुन्हा डीप मध्ये जाऊन शोधतो तो की मला कुठं गडी लागेल. आणि बघूया सुंदर असे पकड 1+3 पॉईंट हनुमाननगर. 3 गुण हनुमाननगर. आणि पुन्हा हनुमाननगरचा वाघ अतिशय असं ज्याने आपलं नाव गाजवलं आणि आपला संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचवला. आणि पुन्हा तो रीडिंगचा भार घेऊन लढतो तो 60च्या झुंजीमध्ये आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि 5 सेकंड. परत आपल्या संघात. आणि हा कोळंबी संघाचा 6 क्रमांकाचा रेडर सुंदर अशी चढाई सुदर्शन भाऊ बासा मोडशी. आणि सुंदरशी लात मारून गोळी मारण्याच्या नादामध्ये. आणि आतापर्यंत त्याला कोणतेही यश, कोणतेही गुण 5 सेकंद. आणि नाही येता परत आपल्या पाठीशी वापस. बोला दादा 5 सेकंद, 4 सेकंद, 3 सेकंद, 2 सेकंद, 1 सेकंद सुद्धा बी म्हणत जा. बोलेपर्यंत 1 सेकंद. हो, एक पर्यंत म्हणत जा. बोलेपर्यंत 1 सेकंद होते. हो, 1 सेकंद पर्यंत म्हणत जा. आणि पुन्हा हा 77 क्रमांकाचा रेडर नाही वाटते 777 आहे 5 सेकंड. हनुमाननगरचा. परत आपल्या रिंगणात वापस. पुन्हा हा चढाईचा भार घेऊन चढाई करतो तो हा आपल्या गावासाठी. आणि बघूया उत्कृष्ट अशी पकड हनुमान संघाद्वारा आणि 1 गुण हनुमाननगर. 2 मिनिट बाकी आपल्यासाठी. हा 9 नंबरचा वाघ हनुमाननगरचा वाघ अशी त्याची ओळख. ज्याने बहुतांश गुणसंख्या कमावून आपल्या रिडिंगचा जिम्मा उचलला. आणि बघूया रेडर आहेत 1 पॉईंट कोळंबी. आणि पुन्हा 6 क्रमांकाचा अतिशय असं आपल्या कोळंबी संघाचं नाव गाजवले. आणि पुन्हा चढाईचा भार घेऊन चढाई करतो तो त्या प्रांगणामध्ये. आणि बघूया 1 मिनिट बाकी. आणि बघूया ऑफिशियल टाइम आउट. हा पुन्हा 8 क्रमांकाचा रेडर चढाई घेऊन आलाय तो. कोळंबीच्या प्रांगणामध्ये बघूया किती गुणाची भर करतो तो आपल्या संघासाठी. सुंदर अशी खेळ संपूर्ण पाठी हलवण्याचा प्रयत्न. 5 सेकंड. 4 3. ही हाफ टाइमची शेवटची लास्ट एंट्री. हाफ टाइमची शेवटची लास्ट एंट्री. डबल घाल. आणि घेऊन आलाय तो कोळंबी संघाचा रेडर. आणि त्याने दावा केलेला आहे हाफ टाइम झालेला आहे. काढायला लावलं. आपल्या घालून
घेऊन आलाय हाफ टाइम नंतरची सर्वप्रथम क्रमांकाची रेट कोळंबीच्या विरोधात आणि चढाई करतो तो आपल्या हनुमाननगर या गावासाठी लात मारून गडी मारण्याच्या नादामध्ये आणि बघूया 5 सेकंद 3 सेकंद सॉरी आणि आमचे प्रमुख पाहुणे ज्यांना आम्ही इन्व्हाइट केलं ते म्हणजे सागरभाऊ भास्करवार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी मंडळीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. किरण भाऊ बी आहे म्हणतो सोबत या आणि सोबतच राजूभाऊ पडकिलवार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि राजेंद्रभाऊ पाटील यांना विनंती आहे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. आणि 6 क्रमांकाचा चढाई करतो तो कोळंबी संघाचा रेडर बसा ना बस जोडा रेट थर रेट करूया मरवाली रेट आणि बघूया सुंदर असा हात मारून गडी मारण्याच्या नादामध्ये बेतामध्ये करूया मरवाल्या रेड मध्ये बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी. बघूया सुंदर अशी पकड कोळंबी संघाद्वारा टाइम आउट कोळंबी. पुन्हा 6 क्रमांकाचा रेडर घेऊन आलाय तो रेट करूया मरवाली रेट. बघूया काय करतो तो या रेड मध्ये सुंदररीत्या चढाई आणि बघूया 1 गुण. कृपया मागून कोचिंग करू नका. 55 तिथं 1 गुण कोळंबी. आणि पुन्हा हनुमाननगरचा रेडर बिना नंबरचा रेडर चढाईचा भार घेऊन आलाय तो आपल्या संघासाठी. आणि बघूया 5 सेकंद 5 सेकंद आवाज करा दे जोरानं आवाज कबड कबड पण आवाज हो करू द्या. कृपया रेडरला विनंती आहे की कबड्डी कबड्डी जरा जोरानं म्हणा. आणि पुन्हा तोच रेडर 6 क्रमांकाचा ज्याने भरपूर अशी गुणसंख्या कमावून आपला संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचवला आणि पुन्हा तो फायनलला पोहोचवण्याच्या तयारीमध्ये आणि कोणतेही अंक न घेता परत आपल्या पाठीशी. आणि हा हनुमाननगरचा रेडर चढाई करतो तो कोळंबीच्या प्रांगणामध्ये रिंगामध्ये आणि कोणतेही यश न घेता परत आपल्या रिंगात वापस. आणि हा डोडा रेड घेऊन आला होतो हनुमाननगरचा रेडर ज्याने आपल्या संघाचा भार घेऊन गडी मारण्याच्या नादामध्ये आणि बघूया शोधामध्ये आणि 1 गुण घेऊन परत आपल्या पाठीशी. आणि पुन्हा 6 क्रमांकाचा रेडर चढाई करतो तो डोडा रेट मध्ये सुंदर अशी चढाई लढतो तो 4-1 झुंजीमध्ये. बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी किती गुणाची भर करतो. सुंदर अशी चढाई आणि बघूया डायरेक्ट मारण्याच्या नादामध्ये आणि 1 गुण घेऊन परत आपल्या रिंगात वापस. आणि हा पुन्हा हनुमाननगरचा वाघ अशी त्याची ओळख. चढाई करतो तो कोळंबीच्या प्रांगणामध्ये. बघूया सुंदर असा डीप मध्ये जाऊन गडी मारण्याच्या नादामध्ये बेतामध्ये आणि अद्यापपर्यंत त्याला कोणत्याही यशाची प्राप्ती न होता लढतो तो आपल्या हनुमाननगर गावासाठी. सामना संपण्यासाठी 5 मिनिट बाकी.
आपल्या गावासाठी. आणि बघूया हा कोळंबी संघाचा डायरेक्ट मारायच्या नादामध्ये बेतामध्ये आणि 2 गुण कोळंबी. आणि पुन्हा हा चढाई करतो तो हनुमाननगरचा हा छोटासा रेडर लढतो तो आपल्या गावासाठी. इकडून तिकडे तिकडून इकडे गडी मारण्याच्या शोधात, पण अद्यापपर्यंत त्याला कोणतंही यश आलेलं नाहीये. आणि पुन्हा लढतो तो आपल्या गावासाठी. 4 3 2 1. ओके, 1 + 2 3 पॉइंट. 3 गुण. मी टाइम आउट कोळंबी. हा नावाजलेला रेडर कोळंबी संघाचा चढाई करतो तो आपल्या कोळंबी या गावासाठी सुंदररित्या गडी मारण्याच्या नादामध्ये बेतामध्ये. आणि बघूया किती गुणाची भर करतो तो आपल्या संघासाठी. आणि कोणतेही अंक न घेता परत आपल्या रिंगणात वापस. पुन्हा हा हनुमाननगर या संघाचा अतिशय नावाजलेला रेडर 8 क्रमांकाचा, ज्याने आपला संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचवला. आणि पुन्हा तो रेडिंगची जबाबदारी घेऊन चढाई करतो तो कोळंबीच्या प्रांगणामध्ये. आणि 5 सेकंड. कोणतेही गुण न घेता परत आपल्या रिंगणात वापस. आणि पुन्हा 7 क्रमांकाचा रेडर. सामना संपण्यासाठी 3 मिनिट बाकी. आणि कोणतेही गुण न घेता परत आपल्या संघात वापस. पुन्हा 77 नंबरचा रेडर चढाई करतो तो आपल्या हनुमाननगर या गावासाठी. बघूया किती गुणाची भर करतो. आणि 5 सेकंड. 4 कोणतेही अंक न घेता परत आपल्या संघात. हे डोडा रेट करो या मरोवाली रेट, या रेट मध्ये आपल्याला काहीतरी करावंच लागेल, अन्यथा रेडरला बाद देण्यात येईल. सामना संघासाठी 2 मिनिट बाकी. आणि बघूया डायरेक्ट मारण्याच्या शोधामध्ये अद्यापपर्यंत त्याला 5 सेकंड. 4 3 2 1. रेडर आउट. रेडर आउट. रेडर आउट. पुन्हा हा डोडा रेड घेऊन आलाय हनुमान संघाचा रेडर. उत्कृष्ट करते चढाई त्याची. आणि बघूया क्या बात आहे. अंपायर डिसिजन 2 गुण हनुमाननगर. दोघे जण बाहेर निघा. टाइम आउट हनुमान. कोळंबी संघाचा रेडर चढाई करतो आपल्या कोळंबी. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट चढाई करतो तो. आणि ज्याने रेडिंगचा भाग घेतला आपल्या संघासाठी. आणि पुन्हा खेळतो तो आपल्या गावासाठी. एक जण. आणि कोणतेही अंक न घेता परत आपल्या रिंगणात वापस. आणि ही शांत गतीची चढाई हनुमाननगर द्वारा चढाई घेऊन आला होतो. हनुमाननगरचा वाघ अशी त्याची ओळख. यानंतरची सामना संपण्याची शेवटची लास्ट एंट्री. सामना संपण्याची शेवटची लास्ट एंट्री. लास्ट एंट्री ही शेवटची लास्ट एंट्री आहे. सामना संपलेला आहे.